असं म्हणतात की म्हातारपण आणि बालपण दोन्ही गोष्टी सारख्याच असतात की ताटातलं अन्न पूर्ण खायचं, उष्ट टाकू नये, लागलं तेवढं घ्यायचं. आपल्याला आपल्या पायावर उभं राहायला सक्षम त्यांनीच केलेलं आहे हेच आपण विसरून जातो. आपल्याला त्यांचे डोळे व्हायचे आहे, आपल्याला त्यांचे कान बंधून राहायचे. नमस्कार मंडळी, मी शीतल आणि स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या या व्हिडिओमध्ये. पेपरमध्ये ना एक बातमी वाचली आणि ती बातमी वाचून ना इतकं वाईट वाटलं की खूप खराब वाटलं ती बातमी वाचल्यावर. तर ती बातमी अशी होती की एका मुलाने त्याच्या म्हाताऱ्या वडिलांनी ताटात अन्न उष्ट टाकलं म्हणून त्या आपल्या वडिलांना मारलं. तर खूपच वाईट गोष्ट आहे ही. आणि मग असं वाटलं मला की कसं ना आपण असं वागू शकतो. म्हणजे किती ना आपली वागण्याची पद्धत, म्हणजे जसं आपण मोठं होतो तसं आपण आपल्या आईवडिलांना बिलकुल म्हणजे काहीच किंमत देत नाही, त्यांना काहीच मान देत नाही, असंच झालेलं आहे ना ते. आणि आपण हे विसरून जातो की हा वृद्ध काळ किंवा हे म्हातारपण सगळ्यांनाच येणार आहे, सगळ्यांच्याच वाट्याला या गोष्टी येणार आहे. मग आपल्याला त्या गोष्टीचा कसा विसर पडतो ना. आपण जेव्हा तारुण्यात असतो किंवा आपल्या मनगटात जोर आहे म्हणून आपण त्याचा फायदा घेतो असा, आणि ते आता थकलेले आहेत, त्यांच्याकडून काही होत नाही. आणि असं म्हणतात की म्हातारपण आणि बालपण दोन्ही गोष्टी सारख्याच असतात. जसं बालपण असते ना, जसं बालपणात आपण वागतो तसंच म्हातारपणात पण आपलं वागणं झालेलं असते. तर हे आपण समजून घेत नाही आणि मग आपण अत्यंत वाईट पद्धतीने त्यांच्याशी वागत राहतो. आता हे काही कारण नव्हतं की ताटात अन्न उष्ट टाकलं म्हणून मारायचं. आपण पण लहान असताना हेच करतो ना. आपण काय लहानपणापासून अख्खं ताटातलं संपवायलाच शिकलो का? आपणही हेच करत आलेलो आहे. किती वेळा आपण आपल्या ताटामध्ये अन्न उष्ट टाकलेलं असेल. मग आपल्याला लहानपणापासून हेच सांगितलं जाते ना की ताटातलं अन्न पूर्ण खायचं, उष्ट टाकू नये, लागलं तेवढं घ्यायचं. पण आपणही तेच करत करत मोठं झालेलो आहोत ना. तेव्हा त्याच आईवडिलांनी आपल्याला सांभाळून घेतलेलं आहे. आपल्याला बोट पकडून त्यांनीच आपल्याला शिकवलेलं आहे चालायला. आता त्यांचे पाय अडखळत आहे. आपलं कर्तव्य आहे ते की त्यांना आपण आता हात धरून चालायला शिकवणं, आपण त्यांना आधार देणं हे आपलं कर्तव्य आहे. आता वयोमानानुसार त्यांचे डोळे कमजोर झालेले आहे, त्यांना कानाने जरा कमी ऐकू यायला लागलेलं आहे. तर आता त्यांचा आधार आपल्यालाच बनायचा आहे. आपणही लहान असताना आपले पाय आपण काय एकदम चालायला धावायला लागलो का? आपले पाय अडखळत होते. आपणही स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी करत गेलेलो आहे. पहिले रांगलो, मग बसलो, मग उभं झालो, मग चालायला लागलो, आणि त्या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्या आईवडिलांनीच आपल्याला मदत केलेली आहे. आपल्या आईवडिलांनीच आपल्याला वेळोवेळी पडताना सावरलेलं आहे. आता त्यांची वेळ आलेली आहे. आता त्यांना आपल्या आधाराची गरज आहे. तर आपण असं वागून होणार आहे का त्यांच्यासोबत? आणि म्हातारपण कोणालाच चुकलेलं नाही आहे ना. तुम्हाला, आम्हाला कोणालाच म्हातारपण चुकलेलं नाही आहे. उद्या आपल्याला पण ते येणार आहे. आणि मग जर आपले मुलं बाळं आपल्यासोबत असं वागायला लागले तर? आज आपण असं वागायला लागलेलं आहे ना, म्हणून वृद्धाश्रमांची संख्या वाढलेली आहे. मी काही वर्षापूर्वी वृद्धाश्रमामध्ये गेली होती आणि खरंच तिथल्या त्यांची जेव्हा आपण म्हणजे त्यांच्या गोष्टी ऐकून ना खरंच खूप वाईट वाटलं होतं की ते त्यांच्या इच्छेने काही वृद्धाश्रमात आलेले नव्हते. काही काही लोक असे होते की ज्यांच्या मागे पुढे कोणीच नव्हतं, त्यांना न मूलबाळ असे काही लोक होते. पण प्रत्येकच जण असा नव्हता आणि प्रत्येक जण तिथे स्वतःच्या इच्छेने आला नव्हता. त्यांच्या काहीतरी मजबुरी होत्या म्हणून तो तिथे आलेला होता. आणि उद्या जर अशी वेळ आपल्यावर आली, उद्या जर आपल्या मुलाबाळांनी सुद्धा आपल्यासोबत असंच वागलं, आणि ते म्हणतात ना, आपण जसं करू, आपण जसं वागू तसंच आपल्यासोबत पण होणार आहे. आपण ही गोष्ट विसरूनच जातो जेव्हा आपल्या म्हणजे आपण एका आवेशात असतो, आपल्या हातापायात जोर असते ना, तेव्हा आपण हे सगळं विसरूनच जातो की अरे उद्या हा दिवस माझ्यावर पण येणार आहे. आणि हेच आई वडील होते की ज्यांनी आपल्याला लहानाचा मोठा केलेला आहे. आपल्याला आपल्या पायावर उभं राहायला सक्षम त्यांनीच केलेलं आहे, हेच आपण विसरून जातो. होतात घरामध्ये प्रत्येक वेळी वादविवाद होतात. आपण पण कधी कधी कंटाळून जातो. पण त्यासाठी म्हणून हा मार्ग नाही आहे ना. ठीक आहे, तेवढ्यापुरता आपल्याला राग आला, विसरून जायचं काही वेळाने जे काही झालं ते. पण त्यावर हे असं अघोरी वागणं हे काय बरोबर आहे का? हे असं
त्यानं खरंच ती म्हणजे पेपरमध्ये ना ती गोष्ट वाचली आणि खूप वाईट वाटलं. आणि अशा रोजच पेपरमध्ये अशा काही ना काही घटना घडत असतात किंवा आपल्या आजूबाजूला पण आपण अशा काही गोष्टी ऐकत असतो. अशा खूप गोष्टी आहे. तर त्यांचा वृद्धकाळ म्हणजे आज त्यांना आपल्याला जपायचं आहे. त्यांच्या म्हातारपणाची काठी आपल्याला व्हायचं आहे. त्यांच्या म्हातारपणाचा आधार आपल्याला व्हायचा आहे. त्यांचे डोळे त्यांना डोळ्यांनी कमी दिसायला लागले तर आपल्याला त्यांचे डोळे व्हायचे आहे. त्यांच्या कानाने कमी ऐकू यायला लागले तर आपल्याला त्यांचे कान बंद राहायचे. कारण उद्या हा दिवस तुमच्यावर सुद्धा येणार आहे. तेव्हा हे विसरून आपल्याला चालणार नाही आहे की बालपण आणि म्हातारपण हे सारखंच असतं. उगाच नाही म्हटलंय, ती उगाच ही म्हण प्रचलित नाही झाली आहे की बालपण आणि म्हातारपण सारखंच असतं. होतं आता वयोमानानुसार बऱ्याच गोष्टी घडत जातात, बदलत जातात. त्यांना वयोमानानुसार आठवण राहत नाही. ते सारखी आपल्याला एकच गोष्ट विचारतात. तर ठीक आहे ना, आपण तेवढं त्यांना समजून घेतलं पाहिजे. आपण हा विचार केला पाहिजे की आता वयोमानानुसार त्यांच्यासोबत हे होत आहे. उद्या मला पण असंच होईल. मला पण उद्या असंच आठवण राहणार नाही. तर पहा, या गोष्टीचा विचार करा आणि खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. उद्या जर ही वेळ आपल्यावर आली तर मग आपलं कसं होईल? हीच गोष्ट मला म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचवावी वाटली, शेअर करावी वाटली. कारण जे मी वाचलं ते वाचून मला तर खूप वाईट वाटलं आणि तोच विचार केला की आपल्यासोबत पण उद्या असं घडणार आहे. तर तेव्हा असं वागणं योग्य आहे का? त्यावर काही दुसरा तोडगाच नाही आहे का? तर पहा, माझ्या गोष्टीचा विचार करा आणि तुम्हाला काय वाटते याबाबत तुमचं काय मत आहे? तुम्ही नक्कीच मला तुमच्या कमेंटद्वारे माझ्यापर्यंत तुमचे मत, तुमचा अभिप्राय कळवू शकता. धन्यवाद.